नमस्कार मित्रांनो, नुकतंच आत्ता बिहारचं इलेक्शन पार पडलेलं आहे, ज्यात भारतीय जनता पार्टीला खूप यश आलेलं आहे आणि काँग्रेस कुठेतरी मागं पडलेला आहे। इथून काही काळ जेव्हा आधी आपण बघतो तेव्हा काँग्रेसचा काळ खूप जोरदार काळ होता, जिकडे तिकडे काँग्रेसच्या सीटा होता। पण जो संघर्ष भारतीय जनता पार्टीने केला आहे, मोर्चे काढणं असो, प्रत्येक गोष्टीला लढा देणं असो, तर छोट्या छोट्या मेहनतीपासून आज भारतीय जनता पार्टीचं एवढं मोठं साम्राज्य आपण तयार झालेलं पाहतो आणि तेच काँग्रेसचं कुठंतरी दबदबा कमी झालेला दिसत आहे। दोन्ही पक्षाचं नेतृत्व खूप चांगलं आहे। या दोन्ही पक्षाकडून शिकण्यासारखं असं आहे की भारतीय जनता पार्टीने संघर्ष करून एवढं मोठं स्वराज्य स्थापन केलं, एवढी मोठं त्यांचं घवघवीत यश प्रत्येक भारतात पूर्ण मोदीमय वातावरण तयार झालं। तर छोट्या छोट्या प्रयत्नांनी आपलं कधी ना कधी एक सत्ता स्थापन होते, म्हणजे वर्चस्व निर्माण होते। म्हणून प्रयत्नशील असणं ह्या या पक्षाच्या नेतृत्वकर्त्याकडून आपण शिकतो आहे। तसंच काँग्रेस कुठेतरी आता पडती त्यांची बाजू आहे। खूप कमी सीटा प्रत्येक राज्यात त्यांच्या निवडून येत आहे, तरी त्यांचा संघर्ष मात्र जोरात चालू आहे। सांगण्याचं तात्पर्य एवढंच की जेव्हा माणूस खूप मोठा यशस्वी होतो, त्या यशस्वी माणसालाही अपयश जर आलं तर ते पचवताही आलं पाहिजे। त्याचा अपयश आलं त्या जिद्दीने पुन्हा भिडून त्या यशाचा प्रयत्न त्याला करता आला पाहिजे। ते यश आणि जो खूप यशस्वी झाला त्याला ते यशही पचवता आलं पाहिजे। अशा प्रकारचा निकाल हा बिहारचा आहे। कधी कोणता काळ, कोणत्या पक्षाचा कधी काळ येतो, कोणत्या पक्षाचा डाऊन चालतो, असेच आपलं वैयक्तिक जीवनाशी सुद्धा आधारित हा विषय असतो। म्हणून या अशा छोट्या छोट्या गोष्टीपासून काहीतरी मुद्दे, काहीतरी शिकणे फार गरजेचं असतं। जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप मोठे यशस्वी झालेले आहेत, तुमचं खूप मोठं काही व्यवसाय जरी उभा असेल आणि त्याचं जर अपयश तुम्हाला मिळत असेल, तर तुम्हाला बॅकग्राऊंडला, ग्राउंड लेवलला काम करता आलं पाहिजे। अशी मानसिकता बनून तुम्ही या ठिकाणी काम करायला पाहिजे। तरी या बिहारच्या इलेक्शनमध्ये जेही आमदार निवडून आलेत त्यांना माझ्या वतीने खूप खूप अभिनंदन। नेतृत्व करणाऱ्यांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन। धन्यवाद मित्रांनो।